मित्रांनो, आपला नॉर्थ इंडियन जाट हिरो एका साऊथ इंडियन हॉटेलवर इडली सांबार खात बसलाय आणि तिथे आलेल्या गुंडांच्या धक्क्याने ती इडली सांबार खाली पडलंय. आता आपल्या जाट हिरोचं एवढंच म्हणणं असतं की या अण्णांनी म्हणजे या गुंडांनी सॉरी म्हणावं, पण नाही, तो अण्णा काही सॉरी म्हणत नाही. उलट आपल्या हिरोला सुनावतो, तू मुझे जानता नहीं, मैं सुब्बाराव नामक मोठ्या नेत्याचा माणूस आहे. मग काय, वन मॅन आर्मी स्टाईलमध्ये आपला जाट हिरो या अण्णा गँगची धुलाई झाल्यावर या सर्वांना सोबत घेऊन सुब्बारावकडे जाऊन त्याला सॉरी बोल म्हणतो. सुब्बाराव पण असाच मार खाऊन सॉरी काही म्हणत नाही आणि उलट आपल्या हिरोला म्हणतो, तू मुझे जानता नहीं, मी सोमोलूचा माणूस आहे. मग आपला जाट हिरो सोमोलूची सुद्धा अशीच धुलाई झाल्यावर आणि तोही सॉरी बोल असे सुनावून सुद्धा न ऐकल्यावर सोमोलूचा भाऊ आणि इस कहाणी का मेन विलन राणातुंगापर्यंत येऊन पोहोचतो आणि खड्या आवाजात त्याला म्हणतो, सॉरी बोल. राणातुंगा हे नाव म्हणजेच साक्षात मृत्यू, तोही अगदी थरकाप उडवणारा मृत्यू. तो आपल्या जाट हिरोला सॉरी म्हणेल, तेही इडली सांबार सांडले म्हणून. मग अखेर घडतं काय? नमस्कार मित्रांनो, मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल. आणि आज मी रिव्ह्यू करणार आहे जाट या हिंदी सिनेमाचा, हो अगदी थोडक्यात. मित्रांनो, तुम्ही कधी नॉर्थ इंडियन टिपिकल पंजाबी आलू किंवा गोबी किंवा कुठल्याही टाईपचा पराठा साऊथ इंडियन सांबारमध्ये बुडवून खाल्लाय? जाटमध्ये सनी देओल आणि रणदीप हुडा या दोन नॉर्थ इंडियन टिपिकल जाट हिरो विलन जोडी व्यतिरिक्त इतर सर्वच साऊथ इंडियन कलाकार मंडळींना बघून मला असंच काहीसं फिलिंग येत होतं, एखादा पराठा इडली सांबारच्या सांबारमध्ये बुडवून खाल्ल्यासारखा. अजिबात चवीलाही नाविन्य नसलेल्या अशा एज ओल्ड झालेल्या गुड वर्सेस बॅड कथेला फास्ट पेस्ड पटकथेची जी फोडणी दिली आहे, त्या फोडणीमुळे इंटरव्हलपर्यंत हे कथानक आपण एन्जॉय करू शकतो एवढंच. कारण हे सॉरी बोल प्रकरण जे असतं ना, मी जे सुरुवातीला सांगितलं, हे इंटरव्हलपर्यंत रंगतदार स्टाईलने पेश केल्याने आणि सनी देओलच्या तगड्या स्क्रीन प्रेझेन्समुळे हे एन्जॉय होतं. पण इंटरव्हल नंतर मात्र कथा तोच तो जुनाट रस्ता धरते आणि सर्वच चार्म निघून जातो. कथा पटकथाकार दिग्दर्शक म्हणून गोपीचंद मालिनेनी यांनी हा सर्व मसाला केवळ आणि केवळ मासेसला समोर ठेवून सादर केलाय मित्रांनो. आणि सादर केला असला तरीही इंटरव्हल पॉईंट नंतर मात्र मासेस सुद्धा यात कितपत कनेक्ट राहतील याची मला शंकाच आहे. कारण तेच अजिबात नाविन्य नसणे. एक लार्जर दॅन लाईफ वन मॅन आर्मीचा स्वॅग असलेला हिरो तेवढ्याच क्रूर व्हिलनचं साम्राज्य कसं उधळून लावतो हे तुम्ही किती वेगळ्या पद्धतीने सांगू शकाल ना, जे आत्तापर्यंत बऱ्याच सिनेमांमध्ये सांगून झालंय. पण काही म्हणा, इतर कोणत्याही हिरोपेक्षा सनी पाजी को ॲक्शन जचती है बॉस. त्यामुळे सनी एकमेकाला दे दणादण धुताना बघताना जाम मजा येते. सनीचा अभिनय आणि त्याचा सिनेमातील एकंदरीत वावर जो आहे, जो स्वॅग आहे, तो एकदम दमदार आहे. डायलॉग मात्र अजून जोरदार हवे होते, कारण अशा मास फिल्मला हमखास टाळ्या पडतील, प्रेक्षकांच्या शिट्ट्या मिळवतील असे डायलॉग हवे असतात, जे इथे मिसिंग आहेत किंवा म्हणावेत इतके नाही आहेत. बॅकग्राऊंड म्युझिक मात्र जोरदार आहे, त्यामुळे ॲक्शन सीन्सचा जो इम्पॅक्ट आहे तो एकदम डबल होऊन जातो. ॲक्शन सीन्समधली जी क्रूरता आहे, जी क्रुएल्टी आहे, जी ब्रुटॅलिटी आहे, ती इतकी टोकाची आहे की फॅमिली ऑडियन्स म्हणाल किंवा लेडीज किंवा लहान मुलांसमोर ही ॲक्शन बघणं अजिबात रेकमेंडेड नाही, अथवा त्यांना हे सीन्स अजिबात बघवणार नाही. सनी देओलला कांटे की टक्कर देण्यात रणदीप हुडा कुठेच कमी पडलेला नाही आहे. राणातुंगा नामक क्रूर कर्मा असा जो व्हिलन त्याने साकारलाय रणदीपने, तो इतक्या सहजतेने आणि इतक्या थंड डोक्याने सादर केलाय की अंगावर काटा येतो मित्रांनो बघताना. रणदीपच्या भावाच्या भूमिकेत म्हणजे सोमोलूच्या भूमिकेत आहे विनीत कुमार सिंग आणि या विनीत कुमार सिंगने जबरदस्त काम केलंय मित्रांनो, एकदम झकास. रणदीपच्या पत्नीच्या भूमिकेत लक्षात राहील अशी भूमिका साकारली आहे साऊथ इंडियन ॲक्ट्रेस रेजिना कॅसेंड्राने. इन्स्पेक्टर विजय लक्ष्मीच्या भूमिकेत सयामी खेर आहे, जी तिने मस्त साकारली आहे. मित्रांनो, सिनेमाची जी सिनेमॅटोग्राफी आहे ती नेत्रदीपक आहे, पण गीत संगीतात मात्र अजिबात मजा नाही आहे. एकंदरीत सांगायची झाल्यास
केवळ आणि केवळ मासिसच्या कामाचा हा जाट मला तर तसा ओव्हरऑल म्हणाल तर बिलो ॲव्हरेज वाटला, खास करून इंटरवल नंतर. हां, इंटरवलपर्यंतचा टेम्पो नंतरही जर टिकवला असता तर बात कुछ और होती. त्यामुळे आउट ऑफ 5 मी याला देईल 2.5 स्टार्स. त्यातील 2 स्टार सुद्धा एकट्या सनी पाजीचे आहेत बरं का मित्रांनो. तुम्हाला आमचा आजचा जाटचा थोडक्यात रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.